नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय "तू ही रे माझा मित्रवा"चा आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला अर्णव इथे म्हणतोय, "काकू एवढ्या डिशेस?" तर ईश्वरीची आई म्हणते, "तुम्हाला हे सगळं संपवावंच लागणार आहे. जावयाचा मान आहे तो." तर लगेच अर्णव म्हणतो, "ऑल राईट, मी संपवायचा प्रयत्न करेन." पण म्हणतो मधूनच, "एक मिनिट, मिस इंदोरला पण हे सगळं खाण्याचं कंपल्शन आहे राईट?" तर लगेच आई पण म्हणतात, "हो, हो, तिला सुद्धा सगळं संपवावं लागणार आहे." तर ईश्वरी बघा कशी अर्णवकडे बघते हळूच आणि आईकडे बघून हसतीये. आणि नम्रता पण हसते. इथे सगळं वातावरण चांगलं झालंय. पण नम्रता म्हणते, "आणि कसं आहे, सगळे पदार्थ जे काही आहेत ना, ते इशूच्या आवडीच्या केलेत. जीजू, मला खात्री आहे, तुम्हाला पण ते पदार्थ नक्कीच आवडतील. आणि काय आहे ना, तुम्हाला आमची इशूच आवडली आहे, त्यामुळे तिला आवडणारे पदार्थ तुम्हाला पण आवडतील." असं नम्रता इथे म्हणते आणि जरा वातावरण हलकं करायचा प्रयत्न करते. तर प्रेक्षकांना आत्याबाई जरा तोंड वाकडं करतात बरं का इथे. असो, आत्याबाई यांचा कधी मूड ठीक होईल, अर्णवचा राग कधी जाईल हे बघत राहणं मजा एक असणार आहे. तर इकडे ईश्वरी अर्णवकडे बघते तर आई म्हणतात, "चला इशू, आता जेवायला सुरुवात करा," असं सांगतात. ईश्वरी आणि अर्णव दोघं एकमेकांकडे बघतात. तोपर्यंत नम्रता ओरडते, "1 मिनिट, 1 मिनिट, 1 मिनिट. अशी नाही जेवायला सुरुवात करता येणार हां. तुम्हाला एकमेकांना घास भरवावा लागेल." असं नम्रताने सांगितल्यानंतर अर्णव आणि ईश्वरी आधी एकमेकांकडे बघतात आणि आता प्रेक्षकांनो काय घास भरवतील का नाही? कारण नम्रता पुढे इथे काय म्हणते बघा, "इशू काय आहे गं? पद्धत आहे ती." "आई, हो ना गं." तर आई पण म्हणतात, "हो, हो, हो." असं करून लगेच बाजू सावरून घेत असतात. आणि नम्रता पुढे म्हणते, "लग्नात आपल्याला हे सगळं करण्याचा चान्स नाही मिळाला, त्यामुळे आता तुम्हाला दोघांना एकमेकांना घास भरवावाच लागेल बरं का." असं नम्रताने सांगितलंय. अर्णव ईश्वरीकडे बघून हसतोय. तर ईश्वरी अशी ना नको म्हणून अर्णवकडे बघत असते. आता राग तर येतोय ईश्वरीला. तर नम्रता पुढे म्हणते, "जीजू अहो घास भरवा ना तुम्ही. एवढा का विचार करताय त्यात?" तर प्रेक्षकांना आत्याबाई बोलल्या होत्या, "नमू, काय चाललंय तुझं?" असं म्हणून. आणि म्हणतात, "लग्नात बऱ्याच गोष्टी करायच्या राहून गेल्या आहेत, त्या सगळ्या आत्ताच करायच्या आहेत का?" असं विचारल्यानंतर आता नमूकडे उत्तर नाहीये बरं का या प्रश्नाचं. आणि हा एकंदरीत एक वेळ टोमणा मारल्यासारखाच होता. तर आई एकदम म्हणतात, "जयूताई, अहो असू दे ना हो, तेवढीच थोडीशी गंमत." आणि नवरा-बायकोच्या नात्यामध्ये थोडा मोकळेपणा येतो ना या सगळ्या गोष्टींमुळे. असं लगेच आई बोलल्यानंतर ना आत्याबाईंना काही बोलणं शक्यच नाही इथे. आणि मग प्रेक्षकांना अर्णव काय म्हणतोय बघा. अर्णव म्हणतो, "काकू, आमचं नातं ना मोकळंच आहे. म्हणजे आम्ही हवं ते बोलतो आम्ही एकमेकांना, राईट?" असं म्हणत ना ईश्वरीला इथे विचारतो तर नम्रता हसते ईश्वरीकडे बघत आणि मग म्हणते, "जीजू, तुम्ही तर ना गंमतच करता हां," असं म्हणून. आणि मग प्रेक्षकांनो इकडे ना सगळं वातावरण वेगळं झालंय आणि आता आई म्हणतात, "अर्णव, आता तुम्ही भरवा तिला घास," असं म्हणून सांगितलंय. तर ईश्वरी बघा कशी बघते अर्णवकडे, डोळ्याने नाही म्हणून सांगते. तर अर्णव हळूच ईश्वरीकडे बघत असतो आणि आता प्रेक्षकांनो बघा हा घास कसा भरवला जातोय किंवा भरवणारे नाही किंवा नाही ते. तर इकडे आईकडे बघून ईश्वरी खोटं-खोटं हसतीये. तर आता अर्णवने ना घास भरवायला घेतलाय. नम्रता ह्या साईडला गेली आणि सगळे छान-छान फोटो वगैरे काढतीये आणि अर्णवने आता होय नाही, होय नाही करत इकडे ईश्वरीकडे बघत-बघत ना हळूच घास भरवलाय. ईश्वरी ते म्हणत असते मनात, की "मला बिलकुल खायचं नाहीये तुमच्या हातून." तर अर्णव इकडे म्हणतो, "खावं तर लागणारच. प्रथा आहे तशी. राईट काकू?" आणि मग "हो ना," असं म्हणत काकू म्हणतात तोपर्यंत ईश्वरीनं आईला काहीतरी बोलायला करते. तोपर्यंत अर्णवना 2 सेकंदात ना पटकन ईश्वरीच्या तोंडात घास भरवतो इथे आणि इकडे ईश्वरीची आई हसायला लागते. आता प्रेक्षकांनो ईश्वरीचे डोळे बघा कसे मोठे झालेत. अर्णवकडे बघते ती कशी. आणि आई मात्र गालातल्या गालात हसतायत बघून हे सगळं बघून. तर बाबा पण खुश आहेत. बाबा पण छान हसतायत. फायनली ईश्वरीला नको असताना अर्णवने हळूच घास भरवलाय. तर आता प्रेक्षकांनो इकडे ना ईश्वरीला आई म्हणतात, "बरं इशू, आता तू घास भरव." पण तोपर्यंत आई एकदा सांगतात, की पुढे एकदा, "अगं, गोडाचा घास भरव हां त्यांना." तर लगेच ईश्वरी मुद्दामून टोणा मारत म्हणते, "अगं आई, गोड आवडत नाही त्यांना." असं म्हणते. तर अर्णव बघा कसा बघतोय आणि ईश्वरी म्हणते, "नाही, गोड आवडत नाही, डायट असतं त्यांचं." तर लगेच आई पण ओ असं करतात. तर अर्णव म्हणतो, की "आज सगळं माफ आहे, सूट आहे." असं सगळं सांगतो मुद्दामून. तर आता प्रेक्षकांनो ईश्वरी ना इकडे काय करते बघा, एक आपला तुकडा इकडे मोडते पोळीचा, पण तिच्या मनात काहीतरी वेगळंच येतंय. त्यामुळे ती ना भाजीतनं अशी मिरची किंवा काहीतरी काढतीये मुद्दामून अशी आणि अर्णवकडे इकडे बघतीये हळूच असं आणि अर्णवला आता घास भरवतीये. अर्णव तो घास घेतोय, घास भरवल्यानंतर ईश्वरीची आई म्हणते, "वाह! छान." आत्याचं तोंड वाकडं आहे. नम्रता मात्र फोटो काढण्यात बिझी आहे. बाबा कौतुकाने सगळं बघतायत आणि आता अर्णवला कळतंय, की ईश्वरीने काहीतरी कांड केलेली तेवढ्यातल्या तेवढ्यात आणि म्हणून ना अर्णव काय एकदम म्हणतो ईश्वरीकडे बघत. ईश्वरी एकदम विचारते, "आवडलं ना? अजून एक भरवू का?" तर लगेच अर्णव म्हणतो, "नाही नको." कारण अर्णवला कळलं की त्याने काहीतरी
तिखट बनवलंय. तर मुद्दामून अर्णव म्हणतो, "प्रेमाचा पहिला घास आहे ना, थोडासा जास्तीच गोड लागला," असं म्हणतो लगेच ईश्वरीकडे बघत आणि हसतोय गालातल्या गालात. प्रेक्षकांनो बघा ईश्वरी पण किती म्हणजे साधी-साधी नाहीये. बरंच काहीतरी तिनं केलंय. तर पटकन पाणी-बिणी पिऊन घेतो इकडे अर्णव आणि आता आई म्हणतात, "बरं चला आता जेवायला सुरुवात करा," असं म्हणून सांगतात आणि ते ईश्वरीची आई आणि जे अर्णव वगैरे सगळे एकमेकांकडे बघतात आणि "हो, चला जेवायला सुरुवात करा," असं म्हटल्यानंतर आता जेवायला सुरुवात केलंय. पण अर्णवला पहिला घास भरवलाय, तो तिकीट भरवलाय. आता बघूया पुढे काय-काय घडतंय ते. जेवताना दोघं हळूच ना एकमेकांकडे इथे बघतायत आणि हळूच हसतायत. अर्णव हसतोय, ईश्वरी लगेच रागाने बघते, असं सगळं चाललंय. पण बाबांना मात्र हे सगळं जे काही चाललंय ते बघून इथे छान वाटतंय, प्रसन्न वाटतंय असं म्हणायला हरकत नाही. आत्यांचं तोंड मध्ये-मध्ये पडतंय, पण ते लवकरच वेळ म्हणजे वठणीवर येईल, व्यवस्थित होईल असं म्हणायला हरकत नाही. तर प्रेक्षकांनो आई आतमध्ये आवरत असतात, तर ईश्वरी आता आईजवळ गेली आणि आईला म्हणते की "आई अगं काय आहे? काय चाललंय तुझं?" तर ईश्वरीची आई म्हणते, "काय चाललंय म्हणजे?" तर ईश्वरी पुढे म्हणते, "अगं तू त्या अर्णव सरांशी एवढी नॉर्मल कशी काय वागू शकतेस? अगं एवढं सगळं झालंय, त्यांनी माझ्याशी जबरदस्तीने लग्न केलंय आणि तू तर त्यांना जावयाचा मान देतेस." तर लगेच हे सगळं ऐकून आई म्हणतात, "इशू अगं अर्णव या घरचा आता जावई आहे आणि आता नातं जोडलं गेलंय म्हटल्यावर ते मनापासून निभावलं तर पाहिजे," असं सगळं ईश्वरीची आई म्हणतात आणि पुढे म्हणतात, "आणि तुलाही मी तेच सांगेन, कळलं का?" तर ईश्वरी म्हणते, "ते काहीही असू दे, पण तुझं ते त्या माणसाशी इतकं गोड बोलणं मला बिलकुल आवडलेलं नाही," असं म्हणते ईश्वरी. तर लगेच आई म्हणतात, "त्या माणसाशी म्हणजे काय बोलतेस तू? इशू अगं नवरा आहे तो तुझा आता." तर ईश्वरीनं लगेच तोंड वाकडं करते आणि आई पुढे म्हणतात, "आणि अगदी खरं सांगू का गं, अर्णव तसाही मला आधीपासून आवडतच होता." अगं, खूप गोड मुलगा आहे तो, असं ईश्वरीची आई म्हणते आणि म्हणते, "खूप लागवी आहे." तर ईश्वरी म्हणते, "अगं, ते भडकूचंद आहेत, भडकूचंद. तुला नाही माहिती." तर अगं, असतो एकेकांचा स्वभाव असा. माणसाचं मन बघावं नेहमी, असं ईश्वरीची आई समजावते ईश्वरीला आणि पुढे म्हणते, "आणि मला सांग, तुझं अर्णवशी लग्न ठरलं असतं तर?" तर आई, "अगं, ही नंतरची कारणं आहेत गं," असं ईश्वरी म्हणते. तर आई म्हणतात, "अगं, पण त्याला नावं ठेवावी असं काही आहे का त्याच्यात? तूच सांग. दिसायला एवढा छान आहे, एवढा मोठा बिझनेस सांभाळतोय स्वतःचा, माणुसकीला आहे तो चांगला आणि आणि आता आता तू पाहतीयेस ना, की सगळ्यांशी किती प्रेमाने बोलतोय, वागतोय, हे सगळ्या गोष्टी बघतीयेस ना तू. अगं, त्याने मनात काही ठेवलेलं नाहीये. मग आपण हे सगळं विसरून जायला नको का?" तर ईश्वरी म्हणते, "आई नाही गं, मला नाही असं नाही निभवता येत जबरदस्तीची नाती," असं ईश्वरी म्हणते. तर आई म्हणतात तिला पुढे, "इशू, अगं जे घडायचंय ना, ते घडून गेलेलं आहे आता आणि जे घडलंय ना, ते सगळ्यांनी स्वीकारलंय आणि तू पण स्वीकार." तर ईश्वरी म्हणते, "अगं आई, ते एवढं सोपं नाहीये गं." आणि ईश्वरी अशी बघत राहते आईंकडे. तर आई म्हणतात, "मी तुला पहिल्यापासून एक गोष्ट सांगते आणि आजही तुला तीच गोष्ट सांगते मी. एकदा का आपलं मानलं ना, की सगळं सोपं असतं." आणि आई पुढे म्हणतात, "अगं, फक्त प्रश्न ना मनाचा आहे. तू तुझ्या मनाला पटवून दे आणि पुढे सरक," असं ईश्वरीची आई ईश्वरीला म्हणतेय. आणि "अगं, नशिबाशी 2 हात नाही करता येत," असं समजावतायत त्या. आणि ते स्वीकारून पुढे जाण्यातच शहाणपण असतं, इतपत सगळं सांगितलंय. पण का कोण जाणे, ईश्वरीची आई म्हणतायत पुढे, "मला असं वाटतंय, की बाबांचा पूर्ण विश्वास आहे अर्णववर." आणि मग प्रेक्षकांनो ईश्वरी आईकडे बघतच राहते आणि जे समजवायचंय ते समजावलंय असं म्हणायला हरकत नाही आता ईश्वरीच्या आईने ईश्वरीला. फक्त ईश्वरीच्या डोक्यात प्रकाश पडला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी ऐकून घेऊन व्यवस्थित तिने मानलं पाहिजे जे आई सांगतायत ते. बघूया कसं करते का ती किंवा काय होतंय पुढे ते. तर प्रेक्षकांनो, इकडे आता नवीनच काहीतरी सुरू आहे बघा. कारण इथे अर्णव, नम्रता, बाबा काहीतरी खेळतायत आणि ते लुडो खेळतायत बरं का इथे का सापशिडी खेळतायत ते. नमू म्हणते, "क्या बात है जीजू" आणि इकडे अर्णव हसतोय गालातल्या गालात. ईश्वरी येऊन बघते तर ह्यानी म्हणजे सापशिडीचा डाव म्हणलाय. नम्रता म्हणत असते, "क्या बात है जीजू, सलग 3 वेळा 6 पडलेत तुम्हाला, कमाल" असं म्हणत चाललंय. आणि आता प्रेक्षकांनो, आता बघूया पुढे काय-काय घडणार आहे ते. कारण इथे परत इथे अर्णव खेळतोय आणि सोंगटी परत मारून ठेवतोय वगैरे असं सगळं चाललंय जे काही चाललंय ते. इशू म्हणते, "ताई अगं काय आहे मध्येच तू काढलेस तू लुडो खेळायचं वगैरे?" असं विचारते ईश्वरी. तर नम्रता म्हणते, "अगं इशू बघ ना, जिजू आणि बाबा किती छान खेळतायत." आणि बाबा पण हसतायत बघा. आणि मग नम्रता पुढे म्हणते, "तुझं काय मध्येच भलतंच? लुडो वगैरे काढायची गरज नव्हती वगैरे असं काय तुझं चाललंय?" तर ईश्वरी हळूच ना इकडे अर्णवकडे बघते
तोपर्यंत नम्रता म्हणते, "तू बघ ना, जीजू एकदम कमाल खेळतायत." तर लगेच ईश्वरी असं "जीजू" असं एकदम तोंड करत म्हणते आणि इशू काहीतरी बोलणार, तोपर्यंत नम्रता म्हणते, "इशू अगं थांब गं तू." आणि म्हणतात, "बाबा तुमचा डाव." तर इकडे प्रेक्षकांनो काकांसाठी मीच खेळतोय ना मगासपासून असं अर्णव म्हणतो. तर खेळा असं सांगितलंय आता आणि आता बघूया पुढे किती कुणाला काय पडतंय ते. तर आता लाल सोंगटी असं विचारतो अर्णव लगेच. तर बाबा असे डोळे मिचकावून हो म्हणून सांगतात आणि अर्णव तिचं सोंगटी हलवतो ती पुढे. तर आता नम्रता पण पुढे खेळतीये आणि नम्रताला पण किती पडले 4-5 काहीतरी पडले. ती सोंगट्या हलवते पुढे. ईश्वरी मात्र अशी मंगळसूत्राशी खेळत ना दोघांकडे बघते. अर्णव पण पुढे खेळतोय आणि आता प्रेक्षकांनो बघा पुढे काय करणार आहे हा अर्णव ते. कारण अर्णवला काहीतरी 5 पडलेत आणि तो 6 घरं हलवतो आणि इकडे नम्रता आता त्याला ओरडते आणि म्हणते की "जीजू तुम्ही चीटिंग करताय हां." तर अर्णव विचारतो "व्हॉट चीटिंग?" तरी नम्रता म्हणते "मी पाहिलं तुम्हाला 5 घरं पडलेत आणि तुम्ही 6 घरं हलवलेत." आणि इकडे अर्णवला नाही असं सांगते तर ईश्वरी बघा कशी बघते अर्णवकडे. नम्रता पुढे म्हणते, "हे बघा जीजू चीटिंग नाही चालणार आहे." तर अर्णव म्हणतो, "हे बघ नम्रता मी चीटिंग नाही केली आहे." तर लगेच नम्रता म्हणते, "तुम्ही चीटिंग केली आहे, मी पाहिलंय." असं दोघांचं इकडे भांडण चाललंय. तर आता प्रेक्षकांनो ना अर्णव काय करतो बघा. अर्णव म्हणतो, "ऑल राइट, ऑल राइट. आपण आता काकांनाच विचारूया मी चीटिंग केले का नाही." आणि मग प्रेक्षकांनो अर्णव एकदम बाबांकडे बघतो आणि म्हणतो, "काका तुम्हाला खरंच वाटतं का मी चीटिंग केली असं?" आणि ईश्वरीकडे बघत म्हणतो, की "मी काही चुकीचं वागलोय असं तुम्हाला खरंच वाटतंय का?" असं एकदम नाही हळवळपणाने विचारतात. आता हे म्हणजे खेळातल्या चिटिंगचा संबंध त्याने खऱ्या आयुष्याशी जोडलाय आणि मग प्रेक्षकांना आता बाबा सांगणार कसं? तर अर्णव म्हणतो, "एक पहिलं बोट मी चीटिंग केली आणि हे दुसरं बोट म्हणजे मी चीटिंग केलेली नाहीये." असं तो बाबांना आणि नम्रताला वगैरे सगळ्यांना सांगतो आणि मग नंतर प्रेक्षकांना तो स्वतः इथे विचारतो, "हे पहिलं बोट मी चीटिंग केलीये?" आणि नंतर बाबा काहीच रिएक्शन देत नाहीत. मग नंतर तो दुसरं बोट दाखवतो, तर बाबा इथे डोळे मिटतात आणि मग नम्रता अशी हसते त्याच्याकडे बघून आणि प्रेक्षकांना ईश्वरी इथे ना लगेच आपला असं गळ्यातले हात खेळत असते ते खाली काढते आणि अर्णव पुढे म्हणतो, "सी नम्रता, काकांनाही पटलंय की मी चीटिंग नाही केलेली." असं ईश्वरीकडे बघत अर्णव इथे बोलतो आणि ईश्वरी बघत राहिले की त्याला काय सांगायचंय ते समजलं इथे. तर आता वातावरण हलकं-फुलकं करायला तर पाहिजे ना. तर नम्रता म्हणते, "वाह! वाह! 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 मस्त हां जीजू. आता काय बाबा जावयाचीच बाजू घेणार आहेत. आम्ही काय एकटे पडलो आता." असं म्हणत ना लगेच इकडे नम्रता मुद्दामून डाव म्हणजे वातावरण हलकं करायला बोलते आणि म्हणते, "ठीक आहे, चला आता गेम सुरू करा परत." असं म्हणत आता खेळ सुरू झालाय आणि प्रेक्षकांनो अर्णवला जे काही सांगायचंय किंवा जे काही बाबांना विचारायचंय ते त्याने अशा पद्धतीने बाबांना विचारलंय. तर ईश्वरी मात्र काहीसा विचार करत इथे अर्णवकडे बघते. तर इकडे नम्रता पुढे खेळताना म्हणते, की "आता माझा डाव आहे." आणि दोघं जण छान इथे खेळतायत. पण ईश्वरी मात्र ज्या काही विचारात हरवायची आहे, ज्या गोष्टीचा काही विचार करायची आहे, त्या विचारात इथे हरवली आहे आणि ती तिथून निघून जात असताना एकदा बाबांकडे आणि एकदा अर्णवकडे अशी बघत तिथेच पाठमोरी उभी राहिली प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतं? ईश्वरीच्या डोक्यामध्ये जे काही वेगळे विचार आहेत ते इथे निघून जातील का? का राकेशचं सत्य समजल्यावरच ती अर्णवला इथे एक्सेप्ट करेल? हे बघत राहूया. तर आता प्रेक्षकांनो इकडे बघा ईश्वरी आणि अर्णवला बसवलंय छान. पहिल्यांदा अर्णवचं औक्षण करतायत. आत्याचं तोंड बघा कसं आहे ते आणि अर्णवला पण ते छान वाटतंय असं ओवाळतायत, औक्षण करतायत. अगदी मस्त वाटतंय तो पण त्यामुळे तो गोड असा हसतोय बघून आणि हे काही जावयाच्या म्हणजे जावयासाठी करायच्या पद्धती आहेत त्या इथे सगळ्या रीतिरिवाजाप्रमाणे करतायत. ईश्वरी पण जरा तोंड वाकडं करते मध्ये-मध्ये, पण इकडे छान असा अर्णव स्माईल देतोय. बाबा पण छान कौतुकाने बघतायत इथे. तर अर्णव मध्येच ईश्वरीकडे बघतोय, बाबांकडे बघतोय आणि आता ईश्वरीची आई अर्णवच्या हातामध्ये देते आणि हे तुमच्यासाठी आहे असं म्हणते. तर अर्णव सुद्धा ते हिचकिच न करता सगळं व्यवस्थित घेतो, नमस्कार करतो. तर इथे ना आई आशीर्वाद देतात सुखी रहा असं म्हणून. तर आता प्रेक्षकांनो ईश्वरीला आता हळदी-कुंकू लावायला आई आल्यात पुढे. तिचं सुद्धा छान औक्षण करतायत इथे आणि आता औक्षण करून झाल्यानंतर ईश्वरी नमस्कार करते, तर आई म्हणतात, "सुखी राहा." आणि नंतर आई बाबांजवळ येतात हळूच आणि म्हणतात, "अहो, हे देते हां मी ईश्वरीला." असं सांगितल्यानंतर बाबा असे मानबीन डोलावतात, "हो" म्हणून सांगतात. ईश्वरी आणि अर्णव दोघं बाबांकडे बघतायत, जरासं हसतायत. तर ईश्वरीसाठी, "हे खास तुझ्यासाठी" असं म्हणत ना गिफ्ट दिलंय बरं का हातामध्ये असं. आणि त्यामुळे ईश्वरी पण जरा अशी हसते, खुश होते. आई पुढे म्हणतात, "बरं, मगाशी काय सांगितलं ना, ते लक्षात असू देत तुझ्या." तर ईश्वरी जरा हसत, रडत अशी म्हणजे चेहऱ्यावर जरा हसू पण आहे आणि आता दुःख पण आहे, की परत आई-बाबांना सोडून जायचंय. ईश्वरीची आई ईश्वरीची अशी गोड अशी पापडी घेतात आणि ईश्वरीला समजावतात, की तुझं काय ते लक्षात असू दे. बाबा पण हळवे झालेत आणि बाबा हळूच ना इकडे अर्णवकडे आणि बघतायत. तर अर्णव म्हणतो,
काकू कधी काही गरज लागली ना तरी फोन करा असं म्हणून सरळ अर्णव सांगतोय की ते तर आई मान डोलावतात. आणि पुढे अर्णव ईश्वरीकडे बघत म्हणतो, मी सिंदूरची आठवण आली तर ना तर कधीही तुम्ही घरी या असं सांगतो तो स्पष्ट. संकोच करू नका. तर आई मान डोलावतात हो म्हणून. तर ईश्वरी हळूच ना अर्णवकडे बघते रडत रडत अशी. खरंच एवढं जरी सांगितलं तरी किती खूप महत्वाचं असतं ना. तर आता अर्णव सुद्धा वातावरण इमोशनल झालंय त्यामुळे तो सुद्धा जरासा इमोशनल झालाय. येतो आम्ही असं म्हणतो आणि मग घरातनं बाहेर पडतात. तर इकडे अंजली विचारते, "अनिताताई माती आणली ना तुम्ही? उद्या धान्य पेरायला लागेल. आणि काय आहे ही देवाची भांडी आहेत ना, ही सगळी घासून घ्या. उद्या पूजेसाठी लागतील आणि उद्या पूजेसाठी पुरण सुद्धा लागणार आहे. त्यामुळे चण्याची डाळ भिजवून घ्या." असं सगळं सांगते अनिताताईंना अंजली. आणि आकाश विचारतो, "दी डेकोरेशन ओके आहे ना?" तर अंजली म्हणते, की "हो, मस्त आहे." तर देवीचा हार, वेणी आणि एक्स्ट्रा फुलांची ऑर्डर मी देऊन आलोय. आणखी काही लागणार आहे का? तर आणखी काही नको, सगळं आहे असं अंजली सांगते. तर आता वल्लरी म्हणते, "काय गं अंजली, हे काय तू एकटीच तयारी करतेस?" तर लगेच अंजली म्हणते, "एकटीच कुठे? अनिताताई पण आहेत ना सोबत." असं सगळं बोलणं चाललंय. तर ईश्वरी आली बरं का तेवढ्यात आणि म्हणते, "अंजलीताई, अहो तुम्ही उद्या घटस्थापनेच्या तयारी करताय हे मला माहितीच नव्हतं. नाहीतर मी आईकडे गेलेच नसते." आणि प्रेक्षकांनो, आजी पुढ्यात बोलतायत, की "तू घरी असतीस ना, तुझी मदत घेतली नसती आम्ही." असं म्हणत आजीने एंट्री घातली आणि हे ऐकून ना वल्लरी बघा किती खुश झाली आजीचं म्हणणं ऐकून. तर आता प्रेक्षकांनो, मामा सुद्धा आजीकडे असं एकदम बघायला लागतात. वल्लरी पुढे म्हणते, "कान भरलेत आता मी एका ओल्ड लेडीचे. परफेक्ट झालंय." तर प्रेक्षकांनो, आजी पुढे येत काय म्हणतात बघा. "इतकी वर्ष घटस्थापना होतीये तुझ्या मदतीशिवाय." असं म्हणत आजी पुढे येऊन म्हणतात, "या वर्षी पण होईल तुझ्याशिवाय घटस्थापना." असं सगळं एकदम बोलतायत बरं का इकडे. आणि वल्लरी हे ऐकून हसतेय तर ईश्वरी काहीच बोलत नाहीये. अंजलीला जरा वाईट वाटतंय आणि बिचारी अशी ना हिरमुसले डोळे करून अंजली ईश्वरीकडे बघतेय. तेवढ्यात आता अर्णव आलाय आणि अर्णव आल्यानंतर सगळ्यांकडे बघतो, सगळ्यांचे चेहरे असे बघतो आणि तो विचारतो, की "काय झालंय? सगळे एवढे सीरियस का आहेत?" तर लगेच वल्लरी म्हणते, "तुमचं लग्न झाल्यापासून ना घरातलं वातावरण सीरियसच आहे." असं म्हणत आता बोलायला चालू केलंय. आणि आता वल्लरी पुढे सांगते, की "आईनं आता एवढंच म्हणायचंय, की नवरात्रीचे 9 दिवस घरातलं वातावरण प्रसन्न राहावं म्हणून या मुलीने कशातही लुडबुड करायची नाही." असं ईश्वरीकडे बघत वल्लरी म्हणते. आणि मग पुढे म्हणते, "हां, आता ती भक्त म्हणून या सगळ्या गोष्टींमध्ये सामील होऊ शकते, पण घरची सून म्हणून ती या सगळ्यात सामील होऊ शकत नाही." असं आता वल्लरी सांगते. तर ईश्वरी बघा कशी बघते हळूच. अविनाश मामा बोलेपर्यंत वल्लरी पुढे म्हणते, "हो ना आई, तुम्हाला अगदी असंच म्हणायचंय का?" तर लगेच अर्णव म्हणतो, "हो का? आजीला असं म्हणायचंय?" तर लगेच वल्लरी हो असं म्हणते. तर अर्णव म्हणतो, "नाही, मला असं नाही वाटत आहे." तर अंजली म्हणते, "अगं पण मामी, राजे शिर्केंच्या परंपरेनुसार घरच्या सुनेच्या हातातूनच मळवट भरला पाहिजे देवीचा, तरच घटस्थापना पूर्ण होते." असं सगळी जी काही प्रथा आहे ती आता अंजली पुढे सांगते. आणि मग म्हणते, "इतके वर्ष मी करत होते, पण आता तर लग्न झालंय या दोघांचं. त्यामुळे घरची लक्ष्मी म्हणून खरं तर हिनेच देवीची पूजा करायला हवी." असं अंजलीने सांगितल्यानंतर ना आजी एकदा अंजलीकडे बघतात. अंजली पुढे म्हणते, "इथून पुढे ईश्वरी ही परंपरा तुलाच खरं तर पुढे न्यायची." असं सगळं अंजलीने सांगून रिकामी झाली. तर लगेच वल्लरी म्हणते, "अरे वाह! आई इथे उभ्या असताना तू परस्पर सगळंच ठरवून मोकळी झालीस की अंजली." तर अंजली लगेच म्हणते, "अगं मामी, मी काहीच ठरवत नाहीये. मी जे काही आहे ते फक्त तिला सांगतेय. तिचा मान जो काही आहे तो तिला देते आणि त्यात काही चुकीचं आहे असं मला नाही वाटत." तर लगेच ईश्वरी म्हणते, "नाही ताई, मला हा मान नकोय." असं सगळं स्पष्ट सांगून टाकलंय बरं का. आणि ईश्वरीचं हे बोलणं ऐकून वल्लरी बघा कशी बघतेय आणि आजी सुद्धा अशा एकदम बघायला लागतात ईश्वरीकडे. आता हे नेमकं काय आहे? व ईश्वरी पुढे म्हणते, "सगळ्यांची मनं दुखावून मला मला जर का हा मान मिळाला तर देवी आईचा आशीर्वाद मला नाही मिळणार." असं ईश्वरी ते सांगते आणि गप्प बसते आणि म्हणते, "आजींचा शब्द जो काही आहे तो मी पाळेन." तर प्रेक्षकांनो, अंजली अशी ना शॉक होऊन अशी धक्का बसल्यासारखी बघते ईश्वरीकडे, की नेमकं हे काय आता नवीन म्हणजे मान आहे तो घ्यायचा, तर ही ईश्वरी मान नाकारते असं म्हणून बघायला लागले अंजली ईश्वरीकडे. तर आता प्रेक्षकांना अविनाश मामाच बोलतात, "ठीक आहे मग, राजे शिर्केंची परंपरा आणि सात्विकाताई आतापर्यंत ज्या काही सगळ्या पाळत होती त्या प्रथा आपण इथेच थांबवूया." असं अविनाश मामा म्हणतात. तर ईश्वरी अविनाश मामांकडे बघायला लागते. अर्णव यावर काहीच बोलत नाहीये. अविनाश मामा लगेच म्हणतात, "बरोबर नाही? अरे हो, कारण या सगळ्याचा हाच अर्थ होतो या सगळ्या गोष्टींचा.
कसं आहे ना, राजेश शिर्केंची सून नव्हती तोपर्यंत अंजली करत होती, या सगळ्या सगळ्या प्रथा सांभाळत होती. पण आता राजेश शिर्केंची सून आली आहे, पण आणि आता सूनच नाही म्हणते प्रथा मानायला, तर परंपरा, प्रथा या शब्दाला काहीच अर्थ उरत नाही, असं अविनाश मामा लगेच बोलतात. तर ईश्वरी बघा कशी बघते अविनाश मामांकडे. आणि बरोबर ना अंजली, असं म्हणत मामा अंजलीची पण मदत घेतात. तर अंजली म्हणते, बरोबर आहे मामा, देवीचा मळवट खरं तर घरच्या सुनेनेच भरला पाहिजे. ही माझ्या आईची म्हणजेच तुझ्या सासूची इच्छा होती, असं अंजली परत एकदा सगळ्यांकडे बघत म्हणते. तर तोपर्यंत आजी म्हणतात, की मला हे मान्य नाही. आणि आता प्रेक्षकांनो, अंजली आता आजीकडे बघते, की आजीचं मध्येच काय हे नवीन. आजी पुढे काय-काय बोलतात बघा. कारण सात्विकाला माहिती नव्हतं चिंटूचं लग्न कुठल्या परिस्थितीत होणार आहे, असं सगळं आता आजी बोलतायत पुढे. आणि मग म्हणतात, आणि हे लग्न ज्या परिस्थितीमध्ये झालंय, की ते तिला नक्कीच मान्य झालं नसतं, असं लगेच म्हणतात. त्यामुळे अर्णव पण जरासा गप्प बसून आजीकडे असा बघतो शॉकून. वल्लरीला मात्र या सगळ्या गोष्टीचा आनंद होतोय. तर प्रेक्षकांनो, ईश्वरीला देवीचा मळवट भरायची जी काही प्रथा आहे ती पूर्ण करायला मिळणार का? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला उद्याच्या भागात मिळेल, कारण अर्णव त्या दृष्टीने काहीतरी बोलतोय. तर अजूनही वल्लरी मामीचे जे काही आजीचे कान भरायचं काम सुरू आहे, ते काम सुरूच आहे. कारण वल्लरी भीती घालते आजीला कुठल्यातरी गोष्टीची. कारण वल्लरी म्हणतेय, देवाच्या भरोश्यावर राहून नाही चालणार आहे आपल्याला. आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. गुरुजींची भविष्यवाणी खरी ठरली तर वगैरे असं वल्लरी विचारते. तर प्रेक्षकांना इकडे ईश्वरी आणि अर्णवचे ना दोन असे गोड क्षण बघायला मिळणार आहेत. कारण अर्णव ड्रायर देतो ईश्वरीला आणि त्याचा चटका बसतोय. असं सगळं काहीतरी घडतंय. नेमकं काय घडतंय ते जाणून घेऊया. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात म्हणजे अजिबात विसरू नका आणि बघत राहा तू ही रे माझा मितवा.